ज्ञानेश्वर महाराज आपल्या सद्गुरूंना विनंती करतात की, गुरु महाराज, आपण कृपावंत होऊन माझेकडे आपली स्नेहल नजर वळवा. या निवेदनाची शक्ती आपण मला द्या. तरच सूत्रधाराने दोरीच्या आधाराने सहज लिलया हातीचे बाहुले हलवावे, नाचवावे, तसा गुरुकृपेने या कथेस सांगू शकेन. हे गीताख्यान तुम्हास सांगू शकेन. इतके बोलून ज्ञानेश्वर महाराज सद्गुरू निवृत्तीनाथांना नम्रपणे म्हणतात, मी आपला अनुग्रहित आहे, कृपांकित आहे. आता आपणच आपल्या इच्छेप्रमाणे मला नटवा, सजवा आणि या कार्यास प्राप्त ठरवा. तेव्हा आपल्या शिष्याचे हे विनम्र बोलणे ऐकून सद्गुरू निवृत्तीनाथ त्यास म्हणजेच ज्ञानदेवांना म्हणतात की, या गोष्टी सांगण्याची काही गरज नाही. आता या सर्व गोष्टी स्तुतीच्या बाजूला ठेव अन तू तुझ्या भगवद्गीतेवरील प्राकृत भाष्यास प्रारंभ कर. तेव्हा सद्गुरूच्या त्या आज्ञेने मनोमन संतोष पावलेले निवृत्तीदास ज्ञानदेव सर्व श्रोत्यांना म्हणतात, हे सुजन भाविक भक्तांनो, आता मी तुम्हास काय सांगतो ते तुम्ही स्वस्थपणे अन एकाग्रभावाने ऐका.